सर्वांना नमस्कार। आज आपण माझी लाडकी बहीण या योजनेची पूर्ण माहिती घेणार आहोत। या योजनेत ज्यांनी फॉर्म ऑनलाईन केले आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। त्यांनी हा पर्याय करणं खूप गरजेचं आहे। जी अपडेट आहे तो आपल्या आधारच्या रिलेटिव्ह आहेत। तर मित्रांनो, तुम्ही कृषीप्रधान यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणं गरजेचं आहे। तुम्ही तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमधून तुम्ही घरी बसल्या बसल्या हे काम करू शकता। यासाठी कुठली तुम्हाला प्रोसेसिंग फी वगैरे काही द्यायची नाही। ही आपल्याला प्रक्रिया यासाठी करायची आहे की आपण आपला जे अकाउंट दिलेला आहे माझी लाडकी बहीण योजनेसाठी, त्या अकाउंटशी आपला आधार नंबर लिंक आहे का हे आपल्याला बघणं अत्यावश्यक आहे। जर आपल्याला तो आपल्या मोबाईल नंबरला किंवा आधार नंबरला आपला अकाउंट लिंक नसेल तर आपल्याला माझी लाडकी बहीण योजनेचा कुठलाही फायदा मिळणार नाही। तर आपण यापासून वंचित न राहावे याच्या उद्दिष्टाने हा व्हिडिओ आपण बनवत आहेत। तर आपण व्हिडिओला जाणून घेऊ। चला, पुढील माहिती याप्रमाणे। व्हिडिओ जर समजला नाहीच तर तो व्यवस्थित परत बघा, कारण याच्यामध्ये चूक करू नका। चूक केल्यास आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्याला आपल्या गुगलवरती आल्याच्या नंतर इथे आपल्याला टाईप करायचं आहे आधार कार्ड। आधार कार्ड टाकल्याच्या नंतर आपल्यासमोर अशी एक वेबसाईट येईल। या आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे। तिला आपल्याला क्लिक करून समोर जायचं आहे। समोर गेल्याच्या नंतर आपल्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होईल। इथं बघा, पहिल्या याच्यात आहेत आधार अपडेट, गेट आधार, आधार सर्व्हिसेस। तर सगळ्यात पहिल्या एक नंबरच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। ते म्हणजे आधार अपडेट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करून समोर जायचं आहे। समोर आल्याच्यानंतर परत आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन आहे। त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे आधार अपडेट सर्व्हिस, दुसरा आहे चेक आधार अपडेट स्टेटस, 3 नंबरचा आहे अपडेट ॲड्रेस इन युअर आधार। आपल्याला अपडेट ॲड्रेस इन युअर आधार या साईटवर क्लिक करून समोर जायचं आहे। समोर आल्याच्यानंतर आपल्यासमोर बघा असा इंटरफेस ओपन होईल। इथं थंबनेल दिसेल तुम्हाला। खाली आल्याच्यानंतर इथं पहा डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार, रिन्यूअल आधार, व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर, बँक सीडिंग स्टेटस या अशा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर परत असा एक इंटरफेस ओपन होईल। इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। थोडं खाली आल्याच्यानंतर आपल्याला इथं आपला कॅप्चर कोड टाकायचा आहे, जो आपल्याला या बाजूला बॉक्समध्ये दिलेला आहे। जशाचा तसा आपल्याला तो टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला लॉग इन विथ OTP यावरती क्लिक करायचं आहे। यावरती ओपन केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल। तो OTP इथं टाकायचा आहे। OTP टाकून झाल्याच्यानंतर त्याला स्क्रोल करून लॉग इन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा असा इंटरफेस ओपन होईल। ओपन झाल्याच्यानंतर इथं आपल्याला असा ऑप्शन दिसेल एक बँक सीडिंग स्टेटस, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथं आपल्याला खाली पूर्ण आपली डिटेल दाखवेल। बघा इथं बघा आधार नंबर आहे, बँक नेम आहे, इथं बँक सीडिंग स्टेटस आहे। असं जर तुमच्या
आधार नंबर टाकून जर तुम्हाला दाखवला ॲक्टिव्ह, तर आपल्याला यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी काहीही करायची गरज नाही. तुमचं लवकरात लवकर पेमेंट येऊन जाईल. या व्यतिरिक्त आपल्याला लाडकी बहीण याच्यामध्ये काहीही करायची गरज नाही. तुमचं जर असं सगळं काही स्टेटस ओके असतील तर आपल्याला पेमेंट येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करा.